5 दिवस झाले तरी सुद्धा अजून पंचनामे केलेले नाहीयेत। आता न्यूज 18 लोकमतवर जेव्हा या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तेव्हा तरी पंचनामे केले जातात का, अधिकारी तिथे पोहोचतात का ते बघावं लागेल। यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। नांदेडच्या मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर, तिघांचा मृत्यू तर सुमारे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती। मुख्यमंत्री सातत्यानं पूरस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू। मुंबईसह ठाण्यामध्ये पुढील 48 तासासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी, तर कोकणातही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफलाईन लोकलला मोठा फटका, मुंबईकरांचा थेट लोकलच्या ट्रॅकवरून प्रवास। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, माटुंगा आणि दादरमध्ये रेल्वे धीम्या गतीनं, मुंबईकरांचे मोठे हाल। सायनमधील गांधी मार्केट परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, तर वडाळ्यातही रस्ते पाण्याखाली, वाहतुकीला मोठा फटका। मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील मुंबईमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, तर ठाण्यातील शाळांनाही आज आणि उद्या सुट्टी। येवल्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली, 1 लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये आदिवासी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात आदिवासी बांधवांचा मूक मोर्चा, काही काळ तणावाचं वातावरण। आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची घेतली भेट, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। भांडूप एशियन पेंट विभागामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। मोठ्या प्रमाणामध्ये मुलुंडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण या ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याच पाण्यातून वाट काढत या वाहनांना पुढे जावं लागतंय। त्यामुळे तेवढा स्पीड या वाहनांचा नसेल आणि अशामध्ये भांडूपची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। भांडूप एशियन पेंट विभागामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आणि त्यानंतर त्याच रस्त्यातून जाणारी जी वाहनं आहे ती ठिकठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। भिवंडीमधील कामवारी नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी लगतच्या शहरातील म्हाडा कॉलनी, ईदगाह परिसरामधील झोपडपट्टीमध्ये सुद्धा पाणी शिरण्याची भीती आहे। याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूयात। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये संततधार पावसाची सुरुवात असून आपण आता आहोत भिवंडी शहरातून वाहणाऱ्या कामवारी नदी किनारे। कामवारी नदी ही दुथंडी भरून वाहत आहे। ही नदी जर या पद्धतीने पाण्याची संततधार जर अशी सुरू राहिली तर शहरातील माडा कॉलनी असेल, ईदगाह परिसर असेल, शेलार नदीनाका परिसर असेल, या परिसरामध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे। पावसाचा असाच जोर कायम असल्यामुळे भिवंडी शहरामध्ये आता सध्या तरी कोणत्या सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असली तरी महानगरपालिकेने या संदर्भात भिवंडी शहरातील नागरिकांना अलर्ट, सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।